मतदार यादीतल्या घोळाची चौकशी होणार. विरोधी पक्षानं समोर आणलेले सर्व घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आदेश. ठाणे महापालिकेत मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार. ठाण्यात ठाकरे ठिकऱ्या उडवतील. ठाण्यात 75 पारचा नारा आम्ही देतो. ठाणे महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढण्यासंदर्भात राऊतांचं मोठं विधान. ओबीसी आरक्षणावरनं करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला. समाजाचा खच्चीकरणावर बोलता जीआर कळतो का? बायकोला न्याय देता आला नाही, समाजाला काय देणार? धनंजय मुंडेंवर निशाणा. बुलढाण्यात 1.5 कोटींच्या डिफेंडरवरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपली. विजयराज शिंदेंचे संजय गायकवाडांवरती आरोप. तर कर्ज काढून डिफेंडर घेतली असं म्हणत गायकवाडांनी आरोप फेटाळले. पुण्यातील मॉडर्न कॉलेजमुळे लंडनमधील नोकरी गेली. प्रेम बिऱ्हाडे नावाच्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. मॉडर्न कॉलेज समोर वंचितचं आंदोलन. कॉलेजनं फेटाळले तरुणाचे सर्व आरोप. सचिन घायवळ शिक्षक म्हणून काम करत असलेल्या शाळेतनं काढून टाकलं. तर निलेश आणि सचिन घायवळवर खंडणीचा गुन्हा. निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देणाऱ्या एजंटची देखील चौकशी होणार. दिवाळीच्या उत्साहानं बाजारपेठा सजल्या. मुंबई आणि पुणे तसंच नागपुरात खरेदीसाठी नागरिकांची तोफा गर्दी. आणि धनत्रयोदशीच्या निमित्तानं राज्यात सराफा बाजारपेठ सजली. सोन्याच्या दरात वाढ होऊन सुद्धा खरेदीसाठी मोठी गर्दी. जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. बुलढाण्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपा आणि शिवसेना दोघेही आग्रही आहेत. यामुळे बुलढाण्यामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्डिले कुटुंबांचं सांत्वन केलंय. काल आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानं त्यांनी ही भेट घेतली. निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. खंडणी प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. निलेश घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झाले. पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला ब्रिटनमधील नोकरी गमवावी लागली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ जाहीर करत विद्यार्थ्यानं ही माहिती दिली आहे. मॉडर्न कॉलेजने शैक्षणिक कागदपत्र देण्यास टाळाटाळ केल्यानं त्याला नोकरी गमवावी लागली आहे. मावळमध्ये मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. सिंधुदुर्गमध्ये कोंबड्यांची झुंज लावण्यात आली होती. झुंजीची जाहिरात व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानं 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय. अमरावतीमध्ये सोनेरी भोग नावाने मिठाई विक्री करण्यात येते. मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी दुकानात मोठी गर्दी केली आहे. मिठाईला 24 कॅरेट सोन्याच्या वरखानं सजवण्यात आलाय. बुलढाण्यामध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नागरिकांनी चांदी खरेदी केली आहे. दिवाळीमध्ये चांदी विक्रीत 30 ते 40% वाढ झाल्याची माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली. नागपूरमध्ये चोरी गेलेलं साहित्य पोलिसांनी नागरिकांना परत दिलंय. 200हून अधिक नागरिकांना त्यांचं साहित्य परत देण्यात आलंय. दरम्यान सर्वत्र पोलिसांचं कौतुक करण्यात येतंय. विजय वडेट्टीवारांनी भुजबळांसह जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय. भुजबळांना भाजपनं आपल्यावर आरोप करण्यासाठी सोडलाय असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केलाय. तर हा विषय काढण्याची गरज काय होती? तर भुजबळांना आपल्या संदर्भात इतका संताप का वाटतो असा थेट सवाल वडेट्टीवारांनी विचारला. भुजबळांच्या अंबडच्या सभेमध्ये कोयत्याची भाषा झाली. त्यामुळेच आपण पुढे गेलो नाही. आपल्याला टार्गेट करण्याचं काम सुरू झालंय. तर भुजबळ आणि जरांगे पाटील दोघंही टार्गेट करतायत असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. संजय राऊतांनी शिवसेना उभाटा आणि मनसेच्या युतीची घोषणा केली आहे. ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार. अबकी बार 75 पारचा आमचा नारा आहे असं राऊत म्हणाले. ठाण्यामध्ये
ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असंही राऊतांनी म्हटलं. ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजपा अशा आशयाचे बॅनर ठाण्यात लागले आहेत. त्यामुळे ठाणे मनपा भाजप स्वबळावर लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या मॅरेथॉन बैठका देखील पार पडत आहेत. आपल्यापाशी काय नाही असं म्हणू नका, नाहीतर लोक तुमच्याजवळ येणार नाहीत. पूर्ण ताकदीनिशी उभं राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू, आपल्याजवळ दादा आहेत असं वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलंय. नांदेडमध्ये झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर हे वक्तव्य केलं. आगामी काळामध्ये होणाऱ्या पालिका निवडणुका स्वतंत्र लढायच्या की एकत्र लढायच्या याचा महायुती संभ्रम असतानाच दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुनील तटकरेंनी माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये उबाठाचे कार्यकर्ते एकवटले. जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी पक्ष बळकटीसाठी एकदिलानं काम करण्याचं आवाहनही करण्यात आलं. जयकुमार गोरेंकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑपरेशन लोटस सुरू करण्यात आलेलं आहे. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे भाजपाच्या वाटेवर आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये लवकरच मोठं इन्कमिंग होणार. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष स्वबळावरच निवडणूक लढवणार असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलंय. महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी महायुती होताना दिसेल, बहुतांश ठिकाणी आपल्याला स्वबळावरच इथे लढताना दिसतील असं किशोर पाटील म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधी नगरपालिका निवडणूक होण्याचे संकेत मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलेत. जिल्हा परिषद सोडतीमध्ये गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचा पाळधी गट हा राखीव झालाय, तर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी ममता प्रताप पाटील या निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकांचा अध्याय कुठलाही विचार केलेला नसून पहिले आम्ही नगरपालिका लढू आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करू अशी प्रतिक्रिया दिली. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील अनेक गावात मतदार यादीत दुबार नावे असून ती वगळण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मतदार यादीतील दुबार नावांचे पुरावे तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिले. तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीपूर्वी दुबार नावांवर कारवाईची मागणी केली. राज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा पण शरद पवार गटाच्या प्रण घेण्यात आलेला आहे. जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. मागील महिनाभरापासून पवार गटाचे कार्यकर्ते अनवाणी फिरत आहेत. लोणावळ्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदारांच्या प्रारूप यादीमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलं आहे. यातच आता विरोधात शरद पवार गट आक्रमक झालाय. कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मतदार यादीची प्रतिकात्मक होळी केली. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथे 80 जणांना विषबाधा झाली होती. त्याच प्रकरणी आता सर्वांनी ज्या विहिरीतून पाणी प्यायलं होतं त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. आरोग्य विभागाकडून प्रत्येक घरात जाऊन तपासणी सुरू आहे. विषबाधा प्रकरणानंतर आमदार श्रीजया चव्हाण यांनी चेनापूर तांडा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करत योग्य त्या सूचना दिल्या. सोन्याच्या दरात 3,000 घट झाली असून सोन्याचे दर 1,31,000 गेले, तर चांदीच्या दरातही 5,000 घसरण झाली आहे. त्याच निमित्तानं धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव शहर ते कळमजे आणि मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. मुंबई पुण्याहून कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली आहे. दिवाळीनिमित्त पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवडी आळे फाटा ते बोटा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय. महामार्गाचं काम सुरू असल्यानं ही वाहतूक कोंडी होतीये. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या मोबदला मागणाऱ्या 80 शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल 32 तास पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता.
या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। केळी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्यानं शेतकऱ्याची केळी शेतातच सडण्याच्या मार्गावर आहे। शिरूर तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेकडून मराठवाडा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आलाय। या उपक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 5 शेतकऱ्यांना 7 गायींचं वाटप करण्यात आलं। अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे ओढे वेढे न घेता नियम अटी न लादता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बुलढाण्याच्या लेकीची भारतीय शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे। सायली गोंद हिनं भारताची मान अभिमानानं उंचावलेली आहे। जगभरातून 9 शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली, त्यात सायलीचीही निवड करण्यात आली आहे। पुण्यातील पोस्टातून परदेशात फराळ पाठवण्यात आलाय। आतापर्यंत विदेशात 10 टनहून जास्त फराळ पाठवण्यात आलाय। सर्वाधिक जपान, जर्मनी आणि युक्रेनमध्ये फराळ पाठवण्यात आलाय। सोलापुरामध्ये भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या वतीनं पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। सीना नदीला आलेल्या पुरामुळे तिरहे, डोणगाव, पाथरी मधील विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य भिजल्यानं विद्यार्थ्यांचं इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथे 75 जणांना विषबाधा झाली आहे। विहिरीच्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात महाआरती करण्यात आली आहे। मंदिर परिसरात 11,000 दिव्यांची रोषणाई करण्यात आली। यावेळी मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशांनी उजळून गेला। यावेळी विजयकुमार गावितांच्या हस्ते आरती करण्यात आली। विक्रमगडमध्ये 3,40,00,000 खर्चून बनवलेल्या अरुंद रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। दररोज विद्यार्थ्यांना जवळपास 12 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतोय। शिक्षणापेक्षा जास्त वेळ प्रवासात जात असल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। त्यानंतर सांगलीमध्ये जिल्हा परिषद आरक्षणाविरोधात 67 तक्रारी दाखल झालेल्या आहेत, तर पंचायत समितीसाठी 7 हरकती प्राप्त झाल्या। मावळमधील बाजारपेठेमध्ये कोल्हापूर आणि सांगलीतून आलेल्या मातीच्या पणत्यांनी सर्वांचेच लक्ष वेधलेलं आहे। बाजारपेठेमध्ये पणत्यांचा झगमगाट दिसू लागला आहे। पारंपरिक लाल पणत्यांना आजही पहिली पसंती पाहायला मिळते। दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता अक्कलकोटमधील स्वामी समर्थांचं मंदिर 20 तास खुलं राहणार आहे, तर गाणगापुरातलं दत्तात्रय मंदिर 18 तास खुलं राहणार। सोलापुरात शेतकरी तानाजी पवार यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव कुत्रा 9 दिवस स्मशानभूमीतच थांबल्याचं पाहायला मिळालं। मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात एका पाळीव कुत्र्याने दाखवलेली निष्ठा सर्वांच्या मनाला भिडणारी आहे। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल ओल्या मिरचीची आवक वाढली आहे, मात्र योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला। पावसानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मिरचीचं उत्पन्न घटलंय। दिवाळीनिमित्त आठवडाभर लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या बंद राहणार आहेत। त्यामुळे तब्बल 8 दिवस कांद्यांसह सर्वच लिलाव ठप्प राहणार आहेत। लिलाव बंद झाल्यानं शेतकऱ्यांची मात्र गैरसोय होणार आहे। गोंदिया जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे तब्बल 2,309 हेक्टरमधील पिकांना फटका बसलाय। त्यामुळे 6,398 शेतकरी बाधित झाले असून 3,50,00,000 मागणी केली।